जयदीप आपटे विरोधात आता लुकआउट नोटीस जारी करण्यात आलेली आहे। मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी प्रमुख आरोपी असलेला शिल्पकार जयदीप आपटे सध्या फरार आहे। गेल्या 8 दिवसांपासून पोलीस आपटेचा शोध घेत आहेत, मात्र आपटेचा थांगपत्ता लागलेला नाही। सिंधुदुर्ग पोलिसांनी अखेर त्याच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी केली आहे। सदाशिव लाड आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या, त्यांच्याकडनं या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेऊया। सदाशिव, शिल्पकार आपटेच्या विरोधात आता लुकआउट नोटीस जारी करण्यात आलेली आहे, काय नेमकी माहिती? नक्कीच शिल्पकार जयदीप आपटे यांच्या विरोधात लुकआउट नोटीस जी आहे ती मालवण पोलिसांनी काढलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोट येथील पूर्णाकृती पुतळा जो आहे तो कोसळल्या प्रकरणी मुख्य आरोपी म्हणून शिल्पकार जयदीप आपटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मात्र गेल्या 8 दिवसांपासून पोलीस शोध घेत आहेत आणि शिल्पकार जयदीप आपटे हे फरार आहेत। त्यामुळेच पोलिसांनी ही लुकआउट नोटीस जारी केलेली आहे। या लुकआउट नोटिसाच्या अंतर्गत जयदीप आपटे जे आहे ते देशाच्या बाहेर जाऊ नये यासाठी ही लुकआउट नोटीस जी आहे ती काढण्यात आलेली आहे। या अंतर्गत जर पाहिलं असेल तर आंतरराष्ट्रीय विमानतळ असतील, सागरी महामार्ग असतील किंवा इतर जी देशाबाहेर जाणाऱ्यांची ज्या सीमा आहेत त्या सीमेवर त्याचा फोटो आणि त्या संदर्भातली माहिती जी आहे ती देण्यात आलेली आहे। या अनुषंगाने तो देशाच्या बाहेर जाऊन यासाठी पोलीस प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत। मात्र जयदीप आपटे याला शोधण्यासाठी 7 पोलिसांची पथकं जी आहेत ती मुंबई, पुणे अशा विविध ठिकाणी दिलेली पाहायला मिळत आहेत। मात्र सध्या मालवण पोलिसांनी लुकआउट नोटीस काढल्याचं पाहायला मिळतंय। ठीक आहे सदाशिव, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। यानंतर पुढची बातमी बघूया। मालवणमधल्या राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या कोसळलेल्या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे अजूनही फरार आहे आणि पोलिसांना त्याचा ठाव ठिकाणा अद्यापही लागलेला नाही। जयदीप आपटेच्या शोधासाठी सिंधुदुर्ग पोलिसांनी 7 पथकं तयार केलेली आहेत। त्यातील 2 पथकं तांत्रिक विश्लेषणासाठी आणि 5 पथकं मुंबई, कल्याण, ठाणे, कोल्हापूर आणि गोवा इथं तपासासाठी रवाना केलेली आहेत। परंतु अजूनही जयदीप आपटे सापडलेला नाही। बांधकाम सल्लागार डॉक्टर चेतन पाटीलवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊन त्याला अटकही झाली। तो 5 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत आहे, परंतु जयदीप आपटे अजूनही फरारच आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।